पुण्याच्या बुधवार पेठेत घडलेली ही घटना तुम्हाला हादरवून टाकेल। नमस्कार, मी शोएब नदाफ आणि तुम्ही पाहत आहात न्यूज नेटवर्क 360। अल्पवयीन बांगलादेशी तरुणीला 15 वर्षाची असताना 2023 मध्ये दलालीने सीमा पार करून कोलकात्यात आणले। काही दिवस तिला तिथेच ठेवण्यात आले। त्यानंतर तिला पुण्यातील बुधवार पेठेतील कुंटखान्यात आणण्यात आले। दलालाने तिला कुंटखान्याच्या मालकीणीकडे सोपवले। 5 लाख रुपयांना तिची विक्री करण्यात आल्याची माहिती आहे। 10 लाख रुपये दिल्याशिवाय सोडणार नाही अशी धमकी संबंधित मालकीणीने दिली। त्यानंतर तिला वेश्याव्यवसायात भाग पाडण्यात आले। मात्र तिला हा व्यवसाय करायचा नव्हता, त्यामुळे तिचा छळ करण्यात आला। छळ असह्य झाल्यानंतर तिने मित्राच्या मदतीने फरासखाना पोलीस ठाण्यात धाव घेतली। तिथे ती कॉन्स्टेबल यांना भेटली, मात्र कोणताही गुन्हा दाखल न करता तिला परत पाठवण्यात आलं आणि तिच्याकडून पैसे घेतल्याचा आरोप आहे। ही बाब सामाजिक कार्यकर्त्याकडून समोर आल्यानंतर संबंधित कॉन्स्टेबलवर कारवाई करण्यात आली। या प्रकरणानंतर पोलिसांनी बुधवार पेठेत मोठे कॉम्बिंग ऑपरेशन राबवले। काल करण्यात आलेल्या कारवाईत 500 पेक्षा अधिक पोलिसांची अतिरिक्त फौजफाटा सहभागी होता। बुधवार पेठेतील अनेक इमारतांमध्ये तपासणी करण्यात आली। वेश्या व्यवसायासाठी आलेल्या नागरिकांची तसेच तिथे राहणाऱ्या महिलांची चौकशी करण्यात आली। या कारवाई दरम्यान 2 बांगलादेशी महिला, काही अल्पवयीन मुली तसेच एका व्यक्तीकडून 7 ग्राम चरस आणि 3 ड्रग्स इंजेक्शन जप्त करण्यात आले। पोलीस सह आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी सांगितले की अशा कारवाया वेळोवेळी सुरू राहतील। बुधवार पेठेत बेकायदेशीर वास्तव्यात असलेल्या महिला तसेच NDPS कायद्यानुसार अंमली पदार्थ पुरवठा करणाऱ्या व्यक्तीवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे। पुढील प्रत्येक मोठ्या अपडेटसाठी न्यूज नेटवर्क 360 ला नक्कीच फॉलो करा।